संगीता वानखेडेचे गुरु म्हणजेच मनोहर भोसले मामा यांना काल पोलिसांनी पुण्यातूनच अटक केली आहे बरं का. आणि हे मनोहर मामासाठी काही नवीन नाही, ह्याच्या आधी पण 2021मध्ये त्यांना पकडलं गेलं होतं. एका बाईने तिच्यावर बलात्कार केलेल्याची केस केलेली होती आणि ते जी मनोहर मामा आहेत ते सांगत होते की मी बाळूमामाचा वंशज आहे. त्या कारणावरून त्या गावच्या आदमापूरच्या सरपंचाने केस केली आणि आदमापूरचं जे बाळूमामाचं मंदिर जे ट्रस्ट आहेत त्या ट्रस्टच्या लोकांनी पण सपोर्ट केला त्या सरपंचाला. मग त्यावेळेस ते प्रकरण कसं असतंय, खाकी आणि खादी यांचा थोडा बहुत जरी सपोर्ट भेटला तर काही प्रकरणं दाबली जातात बरं का. मग असंच आत्ता आणि महत्त्वाची गोष्ट, ज्या वेळेला ते खरात प्रकरण झालं त्यावेळेला रुपाली चाकणकर ताईवर काही लोकांनी टीका केली, त्याच्यात मी पण असेल कदाचित. ज्या वेळेला ती टीका केली त्यावेळेला संगीता वानखेडेचं काय म्हणणं होतं की गुरुला आपल्या संस्कृतीमध्ये आई मानलं जातं, बाप मानलं जातं. मग आता रुपाली चाकणकर ताईंनी मानलं होतं, त्यांना गुरु मानलं होतं, त्यामुळं ती आई बाप मानत होत्या म्हणून पूजा केली होती. पण रुपाली चाकणकर ताईला काही स्वप्न पडलं होतं का की तो तसा व्यक्ती आहे, तो तसा वागणार आहे? 100% नाही, 101% बरोबर आहे. रुपाली चाकणकर ताईला दोष देण्यात उपयोग नाही, कारण कितीतरी लोक फसलेले होते त्या ह्याच्यात. आणि ह्याच्यात चुकी ह्या भोंदूबाबाची नसती, चुकी जनतेची आहे की जनता स्वतःहून त्या भोंदूबाबाच्या दारात जाते. कारण मला एक कळत नाही, ही जनता देवावर विश्वास ठेवते का ही भोंदूबाबावर विश्वास ठेवते? कुठंतरी श्रद्धेला जागा राहिली नाही आणि अंधश्रद्धेला उता आलाय बरं का, एवढं सत्य आहे. तर संगीता वानखेडेचं बोलणं असं होतं की रुपाली चाकणकर ताईला काही स्वप्न पडलं का, तिला काय माहिती तो असा वागणार आहे. बरोबर आहे बाई वानखेडे बाई, बरोबर आहे. तू वेळोवेळी जरांगे पाटील असं कुठल्याच लपडेत पडत नाहीत, कुटाण्यात पडत नाहीत, तरीसुद्धा तू जरांगे पाटलांचा खाऊन 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 आता जाऊ दे, महाराज आहेत पाठीमागं, मी घाण शब्दात नाहीच बोलणार. तर जरांगे पाटलांच्या नावानं तू एवढी मोठी झाली सिंगल मदर, खूप तू मोठी झाली आणि कौतुक आहे तुझं त्या गोष्टीचं. पण तू जरांगे पाटलांची विनाकारण बदनामी करत होती. पण मला काय म्हणायचंय, आता तुम्ही म्हणसाल ह्याच्यात जरांगे पाटलांचा विषय का आला? नाही, विषय नाही, जरांगे पाटलांचा विषय नाही काढत. पण जे जरांगे पाटील असल्या कुठल्याच कुटाण्यात सापडत नव्हते, जनतेची सेवा करत होते, जनतेच्या लेकरा बाळाच्या हक्कासाठी संघर्ष करत होते. तर ही बाई जरांगे पाटलांच्या नावानं नको त्या शब्दात, अपशब्दात जरांगे पाटलांना बोलत होती. आता ही मनोहर मामाला बोलणार नाही का? बरं, दुसरी गोष्ट, रुपालीताई चाकणकरला स्वप्न नव्हतं पडलेलं की बाबा तो खरात बाबा भोंदू हा आहे किंवा हे, त्याच्यात रुपालीताई चाकणकरांचा काही दोष नाही, चला मान्य. पण संगीता वानखेडेला तर माहीत होतं ना, कारण सोशल मीडियावर सगळीकडं आत्ता जरी तुम्ही यूट्यूबला टाकलं तरी दिसतं 2021मध्ये मनोहर मामाला अटक झालेली होती, गावातून पोलिसांनी उचललं होतं. ती ह्या कारणासाठी की एका बाईवर रेप केला, परत ही अशी लुटमार केली म्हणून पोलिसांनी 2021ला अटक केलेलं होतं. तरी पण संगीता वानखेडेनं मनोहर मामाला गुरु मानलं, त्यांना पायातले वाळे चाळे टाळे जे काय आहे ती घेत होती, म्हणजे त्यांच्या सेवेत खूप लीन होती. पण सेवेत लीन असू द्या, कारण ती तिचा पर्सनल मॅटर आहे, आपल्याला काही घेणं देणं नाही. पण मी प्रशासनाला एक विनंती करेन, हे जी मनोहर मामा लुटमारीचं प्रकरण करत होते, जनतेला फसवायचं प्रकरण करत होते, त्याच्यात ह्या मॅडम बी सामील आहेत का ती जरा बघावं बरं का. कारण काही महिन्यापूर्वी मॅडमचं आणि त्यांचं भरपूर कॉन्टॅक्ट होतं, दोघं सोबत असायचे सारखं, म्हणजे मॅडमच्या कार्यक्रमाला मनोहर मामा यायचे. आणि मध्यंतरी ही जी वानखेडेबाई एका ग्रुपमध्ये सामील झाली त्या, आणि त्या ग्रुपचं आणि वानखेडेबाईचं थोडं खटके उडाले होते. खटके उडाल्यानंतर तिथूनच मला एक कॉल आला होता. त्या कॉलवर असं सांगितलं होतं की ही जी वानखेडेबाईच्या अकाउंटवर मनोहर मामाचे फोटो वगैरे सगळे होते, मध्यंतरी ते डिलीट केले गेले. आणि त्याची सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मला अशी माहिती मिळाली ती की बाबा काहीतरी मनोहर मामाचा हप्ते वसूल करण्यावरून मनोहर मामाचं तिचे
संबंध तुटले गेलेले आहेत, वाद झालेत. आता कशाचे हप्ते, कुठले हप्ते, कसले हप्ते हे काय मला माहिती नाही, कारण पूर्ण माहिती असल्याशिवाय माणसानं बोलू नये. पण मला एवढंच सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार फक्त. पण मी त्यावर बोलले का नाही, कारण मला एक डाऊट आला की बाबा ही पुढं चाललेली आहे, संघर्ष करून पुढं चाललेली आहे. आणि मग ती संघर्ष कुठला बी असू द्या, जरांगे पाटलांच्या विरोधात बोलायचा संघर्ष असू द्या, कारण जरांगे पाटलांच्या विरोधात बोललं की पब्लिक भडकल्यावर पब्लिकसोबत बी संघर्ष तिला करावाच लागलेला आहे. नाहीतर कोणत्या आमदार खासदाराला शिव्या द्यायचा संघर्ष म्हणजे कुठला का असेना, जरी कष्टाचा संघर्ष नसला तरी तोंडाच्या वापा घालवायचा संघर्ष तिनं करत होती. त्यामुळं म्हणलं तिनं एवढं जरांगे पाटलांवर बोलून गाडी घोडे प्लॉट सगळं घेतलेली आहे. आणि हे पुढं चाललेलं कुठंतरी काही लोकांना देखवत नसेल, म्हणून त्या लोकांनी मला कदाचित खोटी बातमी सांगितली असेल म्हणून मी काय बोलले नाही, दुर्लक्षित केलं. आणि मनोहर मामा हे बाळूमामाचा अवतार म्हणत होते. मग कुठंतरी मी पण जरा आहे अंधश्रद्धेला नाही मी जागा देत, पण श्रद्धाळू आहे. म्हणलं चला असेल कदाचित. मग जेव्हा हिनं चाळे वाळे मनोहर मामाच्या आशीर्वादानं, मनोहर मामाचं असं मनोहर मामाचं तसं हिचं चालू होतं. मध्यंतरी काहीतरी माझ्या कानावर असं आलं की हप्त्याचा लफडा झाला म्हणून त्यांच्या दोघात खटकल्यानंतर तिनं तिच्या ह्याच्यावरून फोटो डिलीट केले गेले, नंतर फोटो टाकले नाहीत. तर आता मला एक विचारायचं आहे, चाकणकर बाईला माहीत नव्हतं म्हणून ती खरातला माऊली मानत होती, तिला काही स्वप्न पडलं नव्हतं, कारण तिला काय माहिती की बाबा हा खरात बाबा असा निघणार आहे. पण संगीता वानखेडेला माहीत असून पण संगीता वानखेडेनं गुरु मानलं मनोहर मामाला. कारण 2021चं प्रकरण सगळीकडं पसरलं होतं आणि मनोहर मामाला हिनं 1.5-2 वर्षातच गुरु मानलं. मग असं तर नव्हतं की मनोहर मामाच्या काळ्या कारनाम्यात हिला सामील व्हायचं होतं, त्यांच्यासोबत हिला पण पैसे मिळतील ह्या आशेनं हिनं मनोहर मामाशी कनेक्ट झालती. आणि हिनं जर खरंच मनोहर मामाला गुरु मानलं होतं तर मग आता त्यांच्याशी गुरुपासून दूर का झाली. आणि ते आत्ता नाही, आत्ता काल परवा पोलिसांनी पकडलं, आत्ता नाही दूर झालेली, 2-3 महिन्यापासून मनोहर मामा, 3-4 महिन्यापेक्षा जास्त झाला असेल कदाचित, तेव्हापासून तिचं मनोहर मामाचं काहीतरी झालं असेल. पण एक तिचे जे चाहते आहेत कमेंट करून भुंकायला येत होते अकाउंटला, त्यांना एकच सांगायचंय, बाबांनो तुमच्या लाडक्या ताईच्या गुरुला पकडलंय बरं का पोलिसांनी परत एकदा. 2021ला तर पकडलंच होतं, पण आता परत एकदा. म्हणजे तुमची लाडकी ताई किती सत्तेच्या मार्गाने चालती आणि अन्याय तिथं प्रतिकार किती करती हे फक्त मला तुम्हाला दाखवून द्यावंसं वाटलं. जरांगे पाटील योग्य दिशेनं योग्य मार्गानं जनतेच्या हितासाठी करत होते, तर त्यांच्या नावानं एवढी भुंकणारी आता मनोहर मामाच्या नावानं नाही का बोलणार काय. एक पोस्ट फक्त टाकली की बाळूमामाच्या नावावर जो कोणी बाजार बसवेल त्याचा बाजार बाळूमामा उठवेल, तू पण सामील व्हायला गेलतीस त्यांच्या बाजारात. कारण तुला माहीत होतं तू आता सोशल मीडियावर प्रसिद्ध जरांगे पाटलांना शिव्या देणारी प्रसिद्ध बाई म्हणून तू प्रसिद्ध आहेसच की, प्रसिद्ध यूट्यूबर, जरांगे पाटलांच्या नावावर प्रसिद्ध झालेली यूट्यूबर आहेसच. मग तू सोशल मीडिया चालवतेस म्हणलेस, तुला माहिती असणारच की 2021मध्ये असं बायकांवर म्हणजे एका महिलेवर अत्याचार केल्या म्हणून पकडलं होतं. परत ही बाकीच्या कुटानेत मनोहर मामाला त्यावेळेस पण पकडलं गेलं होतं. आता मनोहर मामाच्या आयुष्याची पहिलेपासूनची हिस्ट्री मी पुढच्या व्हिडिओत टाकनच, की कोण होते मनोहर मामा, ते बाळूमामाचे भक्त कसे झाले, ही मी पुढच्या ह्याच्यात टाकनच. पण आत्ता मला महत्त्वाचं वाटलं की ही जी वरडून सांगत होती जिथं अन्याय होतो तिथं मी बोलणारच, मी हे करणारच. मग जर हिला माहीत होतं 2021मध्ये मनोहर मामांनी असे कुटाने केलेत, तर ही मनोहर मामाला गुरु कसं मानलं, मनोहर मामाच्या सहवासात कशी काही गेलती, मनोहर मामाला कडे नाही पैसे तिनंच दिले तर आम्हाला काही घेणं नाही, आम्ही काही पैसे दिले नाहीत. जशी की हिनं जरांगे पाटलांविषयी ओरडत होती ना की जनतेला फसवलं, जनतेच्या पैशावर मोठा झाला. अगं बाई, जरांगे पाटील जनतेच्या पैशावर मोठे झाले म्हणजे आमच्या पैशावर. जर जनतेला प्रॉब्लेम नाही जरांगे पाटलांना मोठं करायला, तर तुला का प्रॉब्लेम आहे एवढा, तुला काय अडचण आहे, तुझ्या पैशावर तर ती मोठे झाले नव्हते. आणि तुझ्यासारखं हे असं भोंदूबाबांच्या नादाला तर ती कधी लागलेले नाहीत.
मग आता नाही ही बोलणार काय की बाबा माझे गुरु मनोहर मामांनी असं असं कृत्य केलं. आता पण ही नंतर हेच सांगल बरं का, की नाही लोकांनी त्यांना फसवायचं नाही सांगणार. कारण मनोहर मामांनी तिला काय दिलं नाही मधल्या काळांतरात, म्हणून तिनं मनोहर मामाला दूर केलं. मनोहर मामापासून ती लांब झालेली होती. आता काय कुठाने झालते तिला आणि त्या मनोहर मामालाच माहिती बरं का. पण मला एक कळत नाही, जर एखादी गोष्ट आपल्याला पहिलीच माहीत असते तर माणूस काय म्हणतंय ना, दूध पोळलं की माणूस ताक पण फुकून पितं. मग जर हिला माहीत होतं की 2021 मनोहर मामावर अशा अशा केसेस झालेल्या होत्या, तर मग हिनं कसं काय मनोहर मामाला गुरु मानलं? म्हणजे कुठंतरी हिंदुत्वाच्या नावावर, श्रद्धेच्या नावावर हिंदू धर्माला बदनाम करणारे हीच लोक आहेत बरं का, आणि इकडून जनतेची दिशाभूल करतात. मला सांगा, आशेनं हिंदूच्या विरोधातले जी काही लोक आहेत ती किती टीका करणार आहेत की बाबा हिंदू धर्मात बंधुगिरी चालते. शेवटी ती देवावर बी टीका करणार की देवधर्म खरं नसतं का, तर ह्या अशा बंधुगिरीमुळं होतंय. आपल्या धर्माला आपणच बदनाम करतोय. आणि ह्यांच्यासारखे लोक 2021 जर एखाद्या व्यक्तीला पोलीस पकडतात बलात्काराच्या आरोपाखाली, लुटमारीच्या आरोपाखाली, आणि त्याच व्यक्तीला गादी देऊन पुन्हा पूजा केली जाते. अरे तुम्ही शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार कुठं आहेत मग? फक्त तुम्ही त्यांचं नावच तोंडात घेताय का की आम्ही शिव, शाहू, फुले, आंबेडकरांना मानतो म्हणून? त्यांचे विचार तुमच्याकडे नाहीत. आणि त्यांचे जर विचार तुमच्याकडे असते तर 2021 ही जी बलात्काराची केस किंवा ही जी मी बाळूमामाचा वंशज आहे असं सांगण्याची केस, ह्या जी केसेस होत्या त्याच्यात मनोहर मामाला अटक झालेली होती. कालांतराने ती सुटून आल्यानंतर जर तुम्ही खरंच थोर पुरुषांच्या विचारानं चालले असते तर नंतर मनोहर मामाला तुम्ही गुरु मानून त्यांना काय म्हणतात पायातले नाही वाळे चाळे काळे काही ती केलंच नसतं ना. चाकणकर ताईली माहीत नव्हतं की तो खराब निघेल, ही मान्य आहे. पण मनोहर मामा पहिलाच खराब निघला होता, पहिलंच अटक केलेली होती. परत सुटून आल्यानंतर त्यांनी तो मार्ग पकडला आणि परत तुम्ही त्यांना गुरु मानलं. आणि खरं सांगू का, जनता फसती केव्हा? जेव्हा हे मोठमोठे पुढारी राजकारणी जेव्हा अशा भोंदूबाबाकडे जातात तेव्हा जनतेला वाटतं की बाबा एवढे मोठे श्रीमंत लोक तिथं जातात म्हणजे तो बाबा खरंच आहे. आत्ता तुम्हाला सांगते, मी काल म्हणजे व्हिडिओज पाहिला यूट्यूबला, 3-3 हजार नुसती मनोहर मामाच्या तिथं आतमध्ये जायला फीस होती म्हणे. अरे माझे देव कधी म्हणत नाहीत माझ्या दर्शनाला यायला फीस द्या. आणि अशा भोंदूबाबाला गुरु मानणारी तुमची लाडाची ताई त्यांच्या गुरुला पकडलंय बरं का. आता या कमेंटमध्ये भुंकायला, अरे कुणाला सपोर्ट करावा हे सुद्धा जर तुम्हाला कळत नाही म्हटलं ना, त्यामुळंच आपण खाली येतोय. आणि असे बंधुगिरी करून किंवा ह्या वानखेडेबाईसारखं खोट्याला साथ देणारे लोक लय लवकर वरी जाते तो, पण हे वरी गेलेलं जास्त काळ टिकत नाही. आणि मी प्रशासनाला विनंती करेन की हे मनोहर मामाला त्यांच्या संपर्कात किंवा जे काय असेल लुटमारीचे प्रकार त्याच्यात कोण कोण सोबत आहेत मनोहर मामाचे ही खसून चौकशी व्हावी. आणि अशा भोंदूबाबांना पकडून खरंच पुन्हा बाहेर सोडू नये, कारण जनतेला खूप फसवणूक होत आहे अशा लोकांमुळं. आणि त्यांना सपोर्ट असणाऱ्या लोकांना सुद्धा आत टाकावं.